नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शोभा मॅथ क्लासमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत छेद वेगळे असताना अपूर्णांकाची वजाबाकी लसावी काढून कशी करायची. हा धडा अनेक विद्यार्थ्यांना कठीण वाटतो, पण आजच्या व्हिडिओ नंतर तुम्हाला तो अगदी सोपा वाटेल, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला विषयाला सुरुवात करूया. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, जर अपूर्णांकाचे छेद वेगवेगळे असतील तर प्रथम त्या छेदांचा लसावी काढायचा असतो आणि त्यानंतर समछेदी अपूर्णांक तयार करून वजाबाकी करायची असते. तर आपण आज सविस्तररित्या उदाहरणाद्वारे तुम्हाला मी सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया. उदाहरण 1. 3/4 वजा 1/6 बरोबर किती? तर इथे छेद वेगवेगळे आहेत, तर काय करायचं, आपल्याला सर्वप्रथम लसावी काढून छेद समान करून घ्यायचे. तर चला सुरुवात करूया. पहिली पायरी, चार आणि 6चा लसावी. तर 4चा पाढा म्हणा. 4 × 4, 4 × 2 = 8, 4 × 3 = 12. नंतर 6चा पाढा म्हणा. 6 × 6, 6 × 6, 6 × 2 = 12, 6 × 3 = 18. तर ह्याच्यात दोन्ही पाड्यामध्ये सगळ्यात समान संख्या आणि छोटी असणारी कोणती आहे, तर 12 आहे. म्हणून 4 आणि 6चा लसावी हा 12 आहे. तर आपल्याला लसावी भेटला. आता काय करायचे, तर आपल्याला समछेदी अपूर्णांक भेटला. आता आपण काय करायचं, तर त्यांची वजाबाकी करून उत्तर काढायचं. तर आपल्याला आधी समछेदी अपूर्णांक काढायचा आहे. तर सुरुवातीला 3/4 बरोबर 4 × 3 बरोबर 12, म्हणून 3 × 3 बरोबर 9 आणि 1/6 बरोबर 6 × 2 बरोबर 12, म्हणून 1 × 2 बरोबर 2. हे आपल्याला समछेदी अपूर्णांक भेटला. ते कसं मांडायचं, तर म्हणून 9/12 वजा 2/12 बरोबर 7/12 हे आपल्याला उत्तर मिळाले. हे आहे उत्तर. चला, अशाच पद्धतीने अजून एक उदाहरण सविस्तररित्या पाहू. उदाहरण 2. 5/8 वजा 1/4 बरोबर किती? याच्यासारखी सेम प्रोसेस याची पण करायची. म्हणून आपल्याला 8 आणि 4चा लसावी काढायचा आहे. तो कसा? 4चा पाढा म्हणा. बरोबर 4 × 4, 4 × 2 = 8, 4 × 3 = 12. 8चा पाढा म्हणा.
बरोबर 8 1 8, 8 2 16, 8 3 24. मग या दोन्हीमध्ये समान अंक आणि सगळ्यात छोटा अंक कोणता आहे तर 8 हा आहे. म्हणून 8 आणि 4चा लसावी हा 8 आहे. आता समछेदी उदाहरण करून आपल्याला ते सोडवायचं आहे. ते कसे करायचे तर 5/8 बरोबर 8 गुणिले 1 बरोबर 8. म्हणून 5 गुणिले 1 बरोबर 5. तर 1/4 बरोबर 4 गुणिले 2 बरोबर 8. म्हणून 1 गुणिले 2 बरोबर 2. आपल्याला आता हे समछेदी अपूर्णांक तयार करायचे. म्हणून 5/8 वजा 2/8 बरोबर 3/8 हे उत्तर आपल्याला भेटले. आता उदाहरण क्रमांक 3 हे तुमच्यासाठी सोडवण्यासाठी याचे उत्तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. 7/10 वजा 1/5 बरोबर किती? मला याचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हे उदाहरण तुमच्यासाठी. आणि छेद वेगळे असताना वजाबाकी करताना काही मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. ते मी तुम्हाला सविस्तर सांगते, ते तुम्ही लक्षात घ्या. छेद वेगळे असताना आधी लसावी काढा, नंतर समछेदी अपूर्णांक तयार करा, त्यानंतर फक्त अंशांची वजाबाकी करा, नंतर शक्य असलेले उदाहरण उत्तर सोप्या भाषेत लिहा. आज आपण छेद वेगवेगळे असताना लसावी काढून अपूर्णांकाची वजाबाकी काढायला अगदी सोप्या भाषेत शिकलो. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि शोभा मॅथ क्लास चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया.